अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। मी आज संत एकनाथ महाराजांची एक कथा तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला कोणत्या भक्ती कथा ऐकण्यास आवडतात ते कमेंट करून मला अवश्य कळवा। कोणीतरी एक ब्राह्मण एकनाथ महाराजांचे घर शोधत फार लांबून आला। नाथांच्या दारात आल्यावर त्याचा सगळा शीण निघून गेला। त्याच्या मनात एक अधीरता होती, उत्कटता दाटून आली होती। घरात गेल्यावर नाथ दिसताच त्याने त्यांचे पाय धरले। हात जोडून तो नाथांना म्हणाला, नाथ बाबा, मला भगवंताचं श्रीकृष्णाचं दर्शन घडवा। एकनाथ महाराजांना काही समजेना, हा कोण कुठला ब्राह्मण, आपली याची ओळख नाही, मी कोठे राहतो हे पण त्याला माहीत नव्हते। माझे घर शोधत शोधत तो आलाय। तेवढ्यात गिरिजादेवी नाथांच्या पत्नी तेथे आल्या। त्यांनी तो ब्राह्मण नाथांना काय म्हणत होता हे ऐकले। त्यांनाही काही कळेना। नाथांनी त्याला उठून आपल्या जवळ घेतले, पण तो ब्राह्मण एकच वाक्य परत परत म्हणत होता, नाथ बाबा, मला भगवंताचं श्रीकृष्णाचं दर्शन घडवा। त्या ब्राह्मणाची नजर नाथांच्या घराचा कोपरानकोपरा शोधत होती। नाथांनी त्याला मंचकावर बसवले, स्वतःच्या हाताने त्याचे पाय धुतले। तोपर्यंत गिरिजादेवींनी गुळपाणी आणून त्याला दिले। नाथांच्या घरचे आदरातिथ्य बघून त्याचे मन भरून आले। तो पटकन खाली बसला, नाथांचे पाय धरून त्यांना म्हणाला, नाथ बाबा, 15 दिवसापूर्वी मला दृष्टांत झाला। भगवान श्रीकृष्ण माझ्या स्वप्नात आले आणि म्हणाले, मी एकनाथ महाराज यांच्या घरात गेली 12 वर्ष झाली श्रीखंडाच्या रूपात राहत आहे। आता तेथून जायची माझी वेळ आली आहे। तुला जर माझे दर्शन घ्यायचे असेल तर तू एकनाथ महाराजांच्या घरी ये। नाथ बाबा, मला सांगा ना, 12 वर्ष तुमच्या घरात भगवान राहत होते, ते कोठे आहेत? हे ऐकून तर गिरिजादेवींची शुद्ध सरपली। नाथ देहभान विसरले। प्रत्यक्षात देव आपल्या घरात गेली 12 वर्षापासून पाणी भरत होता आणि त्याने आपल्याला साधी ओळख पण दिली नाही। इकडे या ब्राह्मणाच्या स्वप्नात जाऊन 15 दिवस अगोदर त्याला सांगितले आणि तो श्रीखंड्या तर कालच घरी जाऊन येत असे सांगून निघून गेला। नाथ खांबाला टेकून हळूहळू खाली बसले। गिरिजादेवी भानावर आल्या। श्रीखंड्याच्या आठवणीने त्यांचे मन भरून आले। श्रीखंड्याचे साधेपण, त्याची प्रत्येक हालचाल, शांतपणे आपले काम करण्याची पद्धत आणि जातानाचं त्याचं ते मुग्ध हसणं, सगळंच त्यांना आठवू लागलं। नाथांचे डोळे भरून वाहू लागले। त्यांनी ध्यान लावलं आणि त्यांना समजलं की खरोखरच प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण द्वारकेचा राजा आपल्या घरात पाणक्या बनून गेली 12 वर्षे राहत होता। गिरिजादेवींची अवस्था पण काही वेगळी नव्हती। दोघांनी एकमेकाकडे पाहिले। गिरिजादेवी मनात म्हणत होत्या, चोर, माखन चोर, चितचोर, 12 वर्ष आमच्या जवळ राहिलास पण कळूही दिलं नाही। इतक्या वर्षात तू आमच्यावर अपार माया केली। नाथ खांबाला धरून उठले। त्यांनी रांजण पाहिला, त्याला स्पर्श केला। श्रीखंड्याने 12 वर्ष खांद्यावरून वाहिलेली कावड पाहिली, तिला स्पर्श केला। नाथांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले। श्रीखंड्या जिथे जेवायला बसायचा, जिथे विश्रांती घ्यायचा, अशा प्रत्येक जागेला त्यांनी स्पर्श करून पाहिला। गिरिजादेवींनी तर डोळ्यातील अश्रूंनी श्रीखंड्या जिथे बसत तिथली जमीन अक्षरशः भिजवून काढली। कंठ दाटून आला। त्यांनी आकाशाकडे बघितले आणि त्या म्हणाल्या, भगवंता, सगळीकडे तूच आहेस, डोळ्यात तूच, देहात तूच, अंतर्बाह्य तूच आहे। आमच्या घरात श्रीखंड्याच्या रूपात तूच राहत होतास। आम्ही तुला एक गरीब साधा पाणक्या समजला, आम्हाला क्षमा कर देवा श्रीकृष्णा। पण तू जर खरोखरच श्रीखंड्याच्या रूपात आमच्याकडे गेली 12 वर्ष राहत होतास तर प्रसाद रूपाने काहीतरी श्रीखंड्याची खून दे। आणि काय आश्चर्य! त्याचबरोबर रांजण दुथडी भरून वाहू लागला। जोराचा वारा सुटला आणि कोपऱ्यातील श्रीखंड्याची घुंगरकाठी त्या वाऱ्याने पडली। घुंगराचा आवाज झाला। त्या घुंगरकाठीला एक भरजरी शेला बांधलेला होता। त्या शेल्यातून केशर कस्तुरीचा सुगंध नाथांच्या घरात सगळीकडे व्यापून उरला। तो ब्राह्मण या सगळ्याला साक्षी होता। तो आव हसून बघत होता। भगवान श्रीकृष्णाने त्याची पण इच्छा पूर्ण केली। आपल्या सगळ्यांची अवस्था पण अशीच असते। देव कुणाच्या तरी रूपात आपल्या आसपास राहत असतो, आपली सेवा करत असतो, आपल्याला मदत करत असतो आणि आपल्याला हे माहीत नसते। तेव्हाच कळते जेव्हा ती व्यक्ती तिथून निघून जाते। जय श्रीकृष्ण।